देख रहे हैं तुळजापूर नामा न्यूज। नमस्कार, तुळजापूर नामा चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सध्या आम्ही तुळजापूर तालुक्यातल्या सावरगाव मध्ये आहोत। खरं तर सावरगाव मध्ये शैक्षणिक परिवर्तन होताना आपल्याला पाहायला मिळतंय। आज सावरगाव मध्ये अनेक मुलं MBBS, BMS आणि BHMS सारख्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये या ठिकाणी यश संपादित करतायत, त्या दिशेने वाटचाल सुरू आहे। सावरगाव मध्ये देखील सिद्धी संतोष देशपांडे ही जी मुलगी आहे ती MBBS चं वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी फिलिपिन्स देशामध्ये रवाना झालेली आहे। आज आपण त्यांच्या आजोबाशी बातचीत करणार आहोत। खरं तर सामान्य परिस्थितीतून त्यांनी आज आपल्या नातीला डॉक्टर होण्यासाठी फिलिपिन्स सारख्या देशामध्ये पाठवलेला आहे। काका नमस्कार। आज खरं तर एवढ्या सावरगाव सारख्या छोट्याशा ग्रामीण भागातून आपल्या नातीला या ठिकाणी आपण फिलिपिन्स मध्ये वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी पाठवलेला आहे। हा निर्णय या ठिकाणी का घ्यावा वाटला, याबद्दल काय सांगाल? मुलीला शिक्षणाची ओढ, MBBS होण्याची इच्छा आणि मुलीच्या हट्टामुळं MBBS निर्णय घेतला। आपल्या महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक खर्च जास्त असल्यामुळं फिलिपिन्स सारख्या देशात MBBS चा खर्च कमी आहे। आपल्याला व्यवस्थित वाटलो तो आणि आम्ही सगळ्यांनी म्हणून निर्णय घेतला। आणि मुलीच्या हट्टामुळे मुलीला MBBS होत असल्यामुळं तिला तिकडे पाठवायचा निर्णय घेतला। अच्छा, खर तर परदेशात पाठवताना आपल्या नातीला, लाडक्या नातीला आपण परदेशात पाठवताना काय भावना होत्या तुमच्या? काय नाही, आपल्या लेकराचं चांगलं व्हावं हीच इच्छा असते पालकाची आणि तिची जिद्द, त्याच्यामुळे आम्ही सगळे निर्णय घेतला। खर तर प्रवेश प्रक्रिया झाली, त्यानंतर कोणत्या अडचणी आल्या का तुमच्या समोर? नाही, प्रवेश कशाही अडचणी आल्या नाही। सगळ्यांनी सहकार्य केलं, सगळ्यांनीच भरपूर, त्याच्यामुळे अडचणी कुठल्याही आल्या नाही। सगळी व्यवस्थित प्रक्रिया सगळ्या पार पडल्या। आता सिद्धी डॉक्टर होणार आहे, 5 वर्षानंतर MBBS पूर्ण करणार आहे आणि भारतामध्ये आल्यानंतर सेवा कशा पद्धतीची करायची, काय त्याच्याबद्दल एक नात आणि आजोबाची काय चर्चा झाली? त्या बाबतीत एकच चर्चा झाली, तिला फक्त सेवा करायची गरीबाची, तिला पैशाच्या अपेक्षेने कुठलंही काय करायचं नाही। तिथं फक्त एकच मनोगत आहे, आपल्याला कोणाकोणाही पैसे घ्यायचे नाही, फक्त ग्रामीण भागात जाऊन सेवा करायची। तिथे एकच तत्व आहे, फक्त एवढंच, आणि तेवढं तिनं पार पाडलं तरी आपल्याला समाधान आहे। आता नात डॉक्टर होणार आहे, किती आनंद किती होतोय? आनंद म्हणजे काय, आनंद अश्रू काय चांगलंच आहे की आपल्यातली एक नात आपली पुढे चालली, इतकी एक समाधानाची बाब आहे ना। आर्थिक ताण पडतोय, करायचा ऍडजस्ट करायचा कशा कुठल्या तरी पद्धतीनं, अडचणी द्यायच्या नाही। आता इतरही गावामध्ये विद्यार्थी आहेत, लहान मुलं आहेत, त्यांना एक आजोबाच्या नात्याने तुम्ही काय सांगाल? आजोबाच्या नात्याने एवढंच सांगू, कसल्याही परिस्थितीत कसंही करा, लेकराची मनातून जर जिद्द असली तर त्यांना थांबवू नका, त्यांना पुढे जाऊ द्या, त्यांना भरारी घेऊ द्या पुढची, त्यांचं कल्याण होईल आयुष्याचं, एवढंच फक्त बघा। आपण सगळ्यांना एवढं सांगतो, आजही सांगतो, अगोदरही सांगत आलो, तेवढं व्हावं झालं। आणि चालले बरेचसे चाललेत आपल्या ते बाहेरचं चालले शिकायला। खर तर आपण आता तुळजापूर नामाला 4 मिनिटाची आपण देशपांडे काकांशी चर्चा केली। हे त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद अश्रू आपण पाहिले। खरं तर हे आनंदाचे अश्रू आहेत। आपली नात डॉक्टर होणार आहे आणि त्यानंतर 5.5 वर्षाने मायदेशी परतून गोरगरिबांची सेवा करण्याचा तिने मनोदय केलेला आहे। तिला आपल्या तुळजापूर नामा समूहाकडून खूप खूप शुभेच्छा। अशाच तिच्या मनातील इच्छा पूर्ण हो आणि देशपांडे कुटुंबाच्या हातून या ठिकाणी नेहमी सदकार्य घडो। धन्यवाद।